नमस्कार मित्रांनो, तर आज आहे उपोषणाचा 6वा दिवस। तर कालच आपण पाहिलेलं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेलं आहे की महिला जी आहे, एक महिला आहे किंवा पुरुष वर्ग सुद्धा आहे, ते जरांगे पाटलांवरती टीका करताना आपण पाहिलेलं आहे। तर याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आंदोलनकर्त्यांनी। जाणून घेऊया याबद्दल थोडक्यात माहिती। तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। तर मित्रांनो, आता आपला जो मराठा समाज आहे, तो मराठा समाजामध्ये एकदम शिस्त आहे, त्यांच्या बोलण्याची वाक्यता सुद्धा एकदम व्यवस्थित आहे, यात कुठलीही शंका नाही। म्हणजे आपल्या मराठा समाजामध्ये एका महिलेची, कुठलीही महिला असो, आपली आया बहिणी म्हणजे कुठलीही महिला असो, त्या महिलेची व्यवस्थितरित्या म्हणजे त्या महिलेचा आदर केला जातो। ती कुठल्याही भाषेमध्ये बोलली तरी आपण त्यांचा आदर करत असतो। ते भलेही त्यांची भाषा बदलून बोलेल किंवा त्यांची जी काही सर्व बोलण्याची पद्धत आहे किंवा सर्व बोलण्याची इच्छा आहे ती कशीही असू दे, परंतु आपल्या मराठा समाजाचा एक नियम आहे की आपला मराठा समाज हा कुठल्याही महिलेचा अनादर करत नाही। आणि त्याच हिशोबाने या आंदोलनकर्त्यांनी उत्तर दिलेलं आहे, ते म्हणजे महिला आहे, महिलेवरती मला वाईट कमेंट करायच्या नाहीये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु त्या महिलेला त्यांचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही ज्या काही टीका करत आहेत, आता मनोजदादा जरांगे पाटलांचं हे 7वं उपोषण आहे, आरक्षणावरती 7वं उपोषण आहे। आणि आम्ही जे काही उपोषण करते आहोत त्यांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर आम्ही या अगोदर सुद्धा उपोषणे केलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आज या ठिकाणी जे काही आम्ही सामूहिक आमरण उपोषण करत आहोत, तर त्यामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही आमच्या स्वइच्छेने, आमच्या कुटुंबियांच्या मर्जीने, आमच्या बायका असतील, मुलं असतील, सर्वांच्या इच्छेने आणि आमच्या स्वइच्छेने या उपोषणाला बसलेलो आहोत। यामध्ये जरांगे पाटलांचा कुठलाही हात नाही किंवा जरांगे पाटलांनी आम्हाला कुठलीही बळजबरी केलेली नाही की तुम्ही उपोषणाला बसा, हे उत्तर त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। आणि त्यांचा त्या महिलेला एकच प्रश्न आहे की तुम्ही ज्या आरक्षणावरती एवढं म्हणजे जरांगे पाटलांवरती एवढे वाईट कमेंट करत आहात, एवढं वाईट सोशल मीडियावरती किंवा फेसबुकवरती बोलत आहात, त्याऐवजी आमच्या मराठा समाजाच्या लेकरांसाठी, आमच्या मराठा समाजाची लेकरं जी काही आत्महत्या करत आहेत, अशी बरेच लेकरं आहेत की त्यांनी आत्महत्या केलेली आहे। शिक्षणासाठी म्हणा, कुठल्याही कारणास्तव गरिबीपोटी, शिक्षणापोटी त्यांनी आत्मदहन केलेलं आहे किंवा आत्महत्या केलेल्या आहेत। तर त्या विषयावरती बोला, जेणेकरून मराठा समाज तुमचा आदर करेल, मराठा समाजाला तुमचा अनादर करण्याची वेळ येणार नाही असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत, काल ज्या 2-3 महिला होत्या, तर त्या महिलांनी अख्खा रस्ता हा जाम केलेला होता। म्हणजे अख्खा रस्ता, हायवे जो आहे तर तो पुरा पॅक केला होता। त्या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट रस्त्यात बसल्या होत्या, कारण म्हणजे इथून मागचं जे आपण काही आमरण उपोषण केलेलं आहे किंवा आंदोलने केलेली आहेत, तर ती सर्व आंदोलने शांततेच्या मार्गाने झालेली आहेत। याचं कारण फक्त एवढंच आहे की मनोजदादा जरांगे पाटील आपल्याला सांगतात की आपल्याला तीव्र व्हायचं नाही, आपल्याला आरक्षण आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे। आपण कुणाच्याही ताटातलं घेत नाही, ते आपल्या हक्काचं आहे, परंतु आपल्याला ते चांगल्या मार्गाने घ्यायचं आहे, हिंसेच्या मार्गाने घ्यायचं नाही। एवढ्या एका कारणास्तव हे ज्या काही आंदोलन करते आहे किंवा मराठा समाज आहे तो शांत आहे। परंतु मित्रांनो, आता मराठा समाजाचा सुद्धा अंत पाहिला जातोय, कारण अवघेच 5 ते 6 दिवस उलटले आहेत। म्हणून जरांगेंची सुद्धा तब्येत बिघडली आहे, उपोषणकर्त्यांची सुद्धा तब्येत दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे। त्यामुळे आता मराठा समाजाचा अंत हा देवेंद्र फडणवीस किंवा सरकार पाहत आहे। त्यामुळे आता ते आंदोलनकर्ते हे आक्रमक होताना आपण पाहिलेले आहे। काल आपण पाहिलेलं आहे किंवा आज सुद्धा आंदोलनकर्ते खूप आक्रमक झालेले आहे। आणि चलो दिल्लीचा नारा सुद्धा, चलो मुंबईचा नारा सुद्धा त्यांनी लावलेला आहे। ज्या पद्धतीने 2024 मध्ये आपले सर्व मराठा समाज हा मुंबईला गेला होता, त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा मराठा समाज हा मुंबईला जातो की काय, असा निर्णय आज होणार आहे। कारण सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाची वाट बघत आहे। आणि जर मनोजदादा जरांगे पाटलांनी एकदा सांगितलं की आपल्याला मुंबईला जायचं आहे, त्यावेळेस आम्ही संपूर्ण मुंबई जाम करू, मग कुठलंही कार्यालय असो, आणि मुंबईमध्ये जो काही नुकसान होईल किंवा जी काही शिस्तभंग होईल त्याला जबाबदार फक्त सरकार असेल, असं सुद्धा त्या महिलांनी सांगितलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी फक्त 3 महिला रस्ता रोको करू शकतात, 3 महिला आंदोलन जाम करू शकतात, त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण 3 लाख ज्या महिला आहेत मराठा समाजाच्या, तर त्या एवढ्या महिला जर एकत्र आल्या तर काय करू शकतात याचा अंदाज सुद्धा सरकारला नाही, असा सुद्धा इशारा त्या ठिकाणी त्या महिलांनी दिलेला आहे। आणि जो काही काल त्यांनी रस्ता रोको केलं होतं, अंतर ये तो फिर सिर्फ टेलर था, अभी पिक्चर बाकी है, असं सुद्धा त्या महिला म्हटलेल्या आहे। आणि आपण पाहत आहोत की आता संपूर्ण मराठा समाज हा खूप आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चलो मुंबई असा सातत्याने नारा त्या ठिकाणी लावला जात आहे।
आणि आज जर मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका बदलली तर मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि मुंबईला गेल्यानंतर आपल्याला आरक्षण तर घ्यावंच लागणार आहे। म्हणजे 2024 ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि या एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमची अंमलबजावणी करू, शेतकऱ्यांना मराठ्यांना जे काही आरक्षण द्यायचं आहे त्याचं अंमलबजावणी करू, अशी खोटी शपथ घेऊन आपल्याला मुंबईहून मागे पाठवलं होतं। परंतु यावेळेस आता मराठा समाज खूप हुशार झालेला आहे। यावेळेस मराठा समाज कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय तर मागे हटणारच नाही, असा सुद्धा सर्व आंदोलनकर्त्यांचा इशारा आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया यापुढे सुद्धा आता मनोज जरांगे पाटील नक्की काय निर्णय घेता, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीसाठी। आणि हो मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, जर मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याचा निर्णय घेतील की आमरण उपोषण हे असंच चालू ठेवतील, कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।